लवकरच आम्ही लग्न करू. आई ग बापरे बाप, एका लग्नात दुसऱ्या लग्नाची बातमी डिकले. आहेर नको खंडणी आणा. भाई बायको बनणार आहे. मी बंदूक देईन भाईला. बंदूक नवऱ्याचा राग आला तर डायरेक्ट आता बदलेल ना. तिच्याकडे उत्तर ऑलरेडी तयार होते. अरे मला सुचलं. हेच देणार आजपासून हा फक्त हिचाच आहे. केसामध्ये ग गंगा वनन बुचड्यात ग केवाडा. तू त्याच्या गाडीत समजा तर कधी गेलीस करणं जाताना येताना तर एक साधारण धडधड करत असते, गाडी व्हायब्रेट होत असते आणि आम्ही असं अशी ती गाणी ऐकली. फिक्स त्याच्या लग्नात ह्या नाचीन. आमचं अंबानी नंतरचं लग्न त्यामुळे जवळजवळ महिनाभर चाललंय. त्यामुळे आम्ही एवढे थकलोय ते असं रात्री आता जातो. लेग्स बिग्स काय मारतच नाही. कधीतरी चुकून ती मुलीसारखी बोलते. पेटी काय छोटी, खोका मोठा. पेटी म्हणजे लाख, खोका म्हणजे करोड. बाकी खोके आणि पेट्या फक्त रिकामी पाहतो. खूप शिव्या पडतात, म्हणजे लोकांकडनं तर पडतात, स्वतःच्या आईकडनं पण पडतात रोज मेसेज वरती. मी गायत्रीचा मेकअपचं सगळं उडवू शकतो. मी गायत्रीच्या हिल्स घेऊन जाईन. त्या म्हणाल ना की जरा आमचा गॉसिप आहे, सो मला काय वाटत नाही. आपला काय फरक पडतो का? मारलेल्या कानफडीचा बदला कसा घेईल, एकदा फ्लॉवर पॉट मारलाय, आता टेबल टाकेल का काय करेल हे खरंच आम्हाला माहित नाहीये. पण टेबल आमच्यात असल्यामुळे आता आम्ही दोघे एक आहोत. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आज मी आले तुमच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर, अभिरे गुलाल या मालिकेच्या सेटवर. आणि माझ्यासोबत हे त्रिकूट आहे. सगळ्या सांगा कसे आहात? एकदम मस्त, कमाल कमाल. जो काही स्पीड बघायला तू त्यावर मला कमाल. जे काय प्ले केले त्याला ते खूप कमाल आहे. आता सध्या नवीन ट्विस्ट आलाय मालिकेत आणि जे प्रेक्षकांना हवं होतं ते घडलंय. एकदा काय म्हणतो आपण, हिची जिरली आहे चांगली आणि बिचारी ही जिंकली आहे फायनली कशी बशी करून. तर आम्ही खूप एन्जॉय करतोय की फायनली आम्हाला हवंय ते मिळतंय. तुमचं सध्या शूटिंगचं शेड्यूल कसं आहे, काय चाललंय सध्या? दमछाक होते कसं काय? सध्या खरंच खूप हेक्टिक चाललंय गेले अनेक दिवस, बिकॉज लग्नाचं आणि हे सगळं तामझामाचं शूट असतं, त्याच्यात सगळे आर्टिस्ट असतात, खूप प्रिपरेशन असतं. सो हेक्टिक चाललंय, पण मजा पण तेवढीच येते कारण सगळे एकत्र होत आम्ही. युजली असे एवढे सगळे आर्टिस्ट आम्ही एकत्र नसतो, सो मजा पण तेवढीच येते, दमायला पण होतंय, पण ठीक आहे. बरं, तुमचं काय? आज झोप घेऊन आलाय मस्त. या बिचारा दोघी नाही, त्या पण झोप घेऊन आल्या. ही 7च्या शिफ्टला आली, ही 12:30 वाजता झाली. अनेक महिन्यांनी 12चा कॉल टाइम आहे, त्यामुळे मी पण छान झोपून घेईन. आणि 2 दिवस आम्हाला सुट्टी पण मिळाली. असं चिंतू तरी नको आमच्यासाठी. आम्ही 12 वाजवणारी मंडळी. चिंतेच्या संबंध छान ट्विस्ट झाला. तेच 12 वाजले आपले, दुसऱ्यांचे वाजले हे तिला माहिती आहे. सो मी का असं आहे कारण अगं ते लग्नात एकदा दिवसभर कपडे घातल्यानंतर त्या नवरा बायको इतके थकतात. आमचं अंबानी नंतरचं लग्न त्यामुळे जवळजवळ महिनाभर चाललंय. त्यामुळे आम्ही एवढे थकलोय ते असं रात्री आता जातो. लेग्स बिग्स काय मारतच नाही, एवढे हेवी कपडे. त्यामुळे अशा अवस्थेत आम्ही. बरं, आता हे विचारायचं आहे की तू म्हणाली होतीस सुरुवातीला की मला कधीपासून निगेटिव्ह कॅरेक्टर करायचं होतं, आता फायनली करतेस, त्यामुळे आता शिव्या पडतायत तर कसं वाटतंय किंवा येतात का डीएम? मला ऐकायचं तुला काय येतं? सगळ्याच पडते तिला. हो ना यार, म्हणजे मला खरोखर करायचं होतं हे कॅरेक्टर. आणि तू म्हणतेस तसं खूप शिव्या पडतात, म्हणजे लोकांकडनं तर पडतात, स्वतःच्या आईकडनं पण पडतात रोज मेसेज वरती की किती वाईट वागतेस ग तू, त्या श्रीशी एवढं नको वाईट वागूस, माणसाने असं वागू नये वगैरे वगैरे वगैरे. सो ते आई एक मिनिट, मी नाहीये ती, मी नाही. हो मला माहितीये, पण तू ऍक्टिंग तरी कशी करू शकतेस अशी, हे एक आईचं म्हणणं असतं माझ्या. सो या पडतात शिव्या, बट मी फार काय वाचत नाही कारण मला वाईट वाटतं, सो म्हणून मी वाचत नाही कमेंट्स वगैरे. मी काम करते आणि सोडून देते. बरं, आज इंटरव्ह्यूच्या निमित्ताने माझ्यासोबत हे पहिल्यांदा त्रिकूट एकत्र आलंय. तर आम्ही तरी या दोघांचा गेला होता. आता पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं आता की तुम्ही जेव्हा तिघं खरोखर एकत्र असेच चिल मारत बसलेलं असता, कोणाला एकटं पाडलं जातं किंवा कोण दोघं मिळून एकाची फिरकी घेतात किंवा असं काय होतं का की ह्यांची जोडगोळी आहे आणि हे मला मिळून सतावतात? नाही, कधीच नाही झालं. काहीच नाहीये, म्हणजे कधीच नाही झालं आमच्या बाबतीत. खरं तर हे होतं, पण आमच्या बाबतीत काय झालं म्हणजे कधी कधी आम्ही दोघे, आमचा एक वेगळा मूड असला की आम्ही दोघे त्याची घेतो, कधी कधी ते दोघं असतात आणि मी एकटी असते.
जाणवलं नाही मला हे कधी. नाही हे या दोघींचं असूच शकतं. मला मगाशी पण मी जाणवलं. अगं स्पेस देतो त्यांना. त्या म्हणाल की जरा आमचं गॉसिप आहे, सो मला काय वाटत नाही. आपला काय फरक पडतो का? आपल्याला काहीच नाही ओके, तुमचं गॉसिप तुमच्याकडे. सो असं मला खरं तर नाही जाणवलं कधी की एकट्याला पाडण्यासाठी पाडले वगैरे असं काय नाही. एकटं पाडत नाही, पण तू म्हणते ग्रुप होतो की कधी आम्ही दोघी, मग कधी ते दोघं, कधी आम्ही दोघं, ती मजा चालू असते. आणि ही मजा चालतच राहणार आहे. बरं, लग्न फायनली मालिकेमध्ये आता आलंय, ज्याची प्रतीक्षा होती. तर आपल्या आयुष्यामध्ये, खऱ्या आयुष्यामध्ये काही काही भोचक किंवा प्रेमळ माणसं असतात जी सतत काय मग कधी असं विचारतात. तर तुम्हाला असं पर्सनल आयुष्यात आलंय का कधी अनुभव की लोकं- तुझ्याबद्दल सांगतो. हो, खूपदा विचारलंय. मी अजूनही म्हणतात तुझं लग्न झालंय. मी म्हटलं वेळ आले की सांगते. आई ग. तुझ्या बाबतीत काय? मला तर मागे लागलेत कर म्हणून. आता तुला नाही, माझं तसं कोणी नाही. म्हणजे मी सगळ्यात लहान आहे माझ्या फॅमिलीमध्ये, त्याच्यामुळे मला असं ती अजून लहान आहे, कुठे लग्न बिग्न अशाच झोन मध्ये आहेत माझ्या घरचे, त्याच्यामुळे मी चिल आहे. लकी आहे मी. बरं, अक्षयचे फॅन्स त्यांचा डीएम वगैरे येतात, जेव्हा पण आपला इंटरव्ह्यू पडतो त्यांचे डीएम येतात. तर त्यांनी मला म्हणजे लास्ट टाइम रमाबद्दल काहीच विचारलं नव्हतं. आता आपण इथे क्वेश्चन असा डिस्प्ले करूया. त्यांनी सांगितलं रमाबद्दल काहीतरी विचार. आता काय विचारू हे तर मला माहिती नाही, पण तूच सांग म्हणजे त्यांच्या मनाचं एक समाधान होईल. लवकरच आम्ही लग्न करू. आई ग, thumbnail मिळालं. बाप रे बाप, एका लग्नात दुसऱ्या लग्नाची बातमी डिक्लेअर. पण ते एकाच दिवसात कळणार आहे, कारण एवढे कपडे जड घातले अबीर गुलाल मध्ये. आई ग. बरं, आता जस्ट अज्युम करा की तुमचं लग्नाचं वय झालंय. नाही, झालंच आहे. अजून काय करायचं? काय हो ना? झालंय अगं, म्हणजे त्याच्या पलीकडे गेलोय आम्ही खरं तर. बरं ठीक आहे, चला आता वेळ आलीच आहे म्हणा समजा, आणि अशा अनुषंगाने उत्तरं द्यायची आहेत. तुम्ही दोघींनी याच्याविषयी आणि ह्यानी तुमच्या दोघींविषयी. अच्छा. ठीक आहे, ओके. समजा हिच्या लग्नामध्ये किंवा या दोघींच्या लग्नामध्ये एखादी काहीतरी फंकी किंवा वेगळी अशी गोष्ट गिफ्ट करायची असेल आहेर म्हणून, तर काय करशील? मजेशीर, साधा सुद्धा नाही आहेर, असं 51 रुपये वगैरे नाही, ताट कळशी. बघ ना दोघं. थांब. मी बंदूक देईन बाईला. बंदूक. नवऱ्याचा राग आला तर डायरेक्ट टपकाव. एवढा वेळ पण नको घालू. हिचं लग्न झालंय त्यामुळे आहेर काय देणार? माहेरची समज द्यायचं असतं तर, म्हणजे असतात त्या जमान्यात, तर हिला मी एखादा गेम बिम दिला असता, कारण पुस्तकं हिला सगळेच देत असतील असं मला वाटतं. टाइमपास करण्यासाठी, आयुष्यात चिल मारण्यासाठी एखादा गेम बिम दिला असता. आई ग. बरं, लग्न 1001 जोकची पुस्तकं दिली. पिंटू असायचे ना. आणि ती पण सिरियसली वाचली असती ना मनापासून. ती पण मनापासून तिने वाचली असती, अभ्यासू दृष्टीने बिचारीने. उगाचच काहीतरी ठेवलं गेलेलं आहे, असं काही अजिबात नाहीये. मी नवीन आहे त्यामुळे मी जास्त अवेअर व्हायचा प्रयत्न करते, आणि त्यामुळे मी खूप प्रश्न विचारते, त्यामुळे त्यांना असं वाटतं नाही त्याबद्दल नाही, हे चूक आहे. नवीन आहे, प्रश्न विचारते, याच्याबद्दल आमचं काही मत नाही. सतत पुस्तक घेऊन एक खूप अभ्यास चांगली गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे, पण ती ही आहे. बरं, एखादा परफॉर्मन्स द्यायचा असेल या दोघींच्या लग्नात, तर कुठल्या गाण्यावर देशील? म्हणजे ह्यांना लाज वाटली पाहिजे. मी सगळ्यांनी सांगायचं एकमेकांबद्दल. गायत्रीच्या लग्नात मी, अरे खूप फेमस गाणं आहे ते. अरे एवढं फेमस आहे. अरे ते आया हे नाही, राजा. आधी तुझ्या लग्नातलं आठवलं मला. आता आधी तिच्या लग्नातलं सांगते. ते नाही का ग, ही पोलिस आजूक तू बदली हिला भवऱ्याचा लाग, सॉरी हा, त्या गाण्यावरती. आणि अक्षयच्या लग्नात मला खूप आवडतं ते गाणं, चंदन कांबळ्यांचं गाणं आहे. आणि माहित नाही लोकांना माहिती असेल हे, पण मला आता रिसेंटली कळालंय. केसामध्ये ग गंगा वनन बुचड्यात ग केवडा. खूप कमाल गाणं ते, अंबिका माया नावाचं गाणं आहे, भयंकर. म्हणजे तू त्याच्या गाडीत समजा तर कधी गेलीस करणं जाताना येताना, तर एक साधारण धडधड करत असते गाडी, व्हायब्रेट होत असते. आणि आम्ही अशी ती गाणी ऐकली. फिक्स त्याच्या लग्नात ह्या गाण्यावर नाचेन. बरं, आता गायत्री, या दोघांपैकी काय, कुठलं गाणं? पायलच्या लग्नात तर मी डान्स करायची हिम्मतच करणार नाही, कारण ती इतकी कमाल, म्हणजे ती शिकलेली आहे. आणि आय फील तिचा फ्रेंड सर्कल पण सगळा तसा असेल, त्याच्यामुळे माझी हिंमतच नाही. पोटात गोळाच येईल तिथे जायच्या आधी. तर माझा फ्रेंड सर्कल हिला बघूनच असं थांबेल. डान्स बिन्स बघून गायत्री नुसतं असं केलं तरी सगळे धडधड खाली पडतील. माझ्या पोटात गोळा येईल, एवढे सगळे ट्रेन डान्सर्स यांच्या समोर नाचायचं म्हणजे
सो मी हिम्मत नाही करणार. जेव्हा असे सगळे ग्रुपमध्ये नसतील ना तेव्हा मी त्यांच्याबरोबर वरातीमध्ये. डान्स करेन. आणि आहे बाई अक्षयच्या लग्नात तर काय, अक्षयच्या लग्नात त्याच्या लग्नात नाचायला काही वाट नाही, त्याला पण डान्स येत नाही, मला गाणं पण गाणं dance येत कुठलं असेल नाही. मी सांगतो. आर आर आ खतरनाक. आई शपथ. तू काय विचार केलास दोघींपैकी? हा कुठलंही गाणं लावा मी सेमच नाचेन. किती Same. शॉर्ट. बरं आपल्याला माहितीये लग्नाच्या पत्रिकेवर अशी टीप वगैरे लिहिली असते की भांड्यांचा आहेर आणू नये वगैरे अशी. बरोबर. तर समजा लग्नाची पत्रिका एकमेकांची छापायला तुमच्याकडे आलीच तर काय तुम्ही मजकूर लिहाल असा विशेष? हिच्या लग्नात येताना टिंब टिंब टिंब. तू जे काय म्हणजे आज खरंच इंटरव्ह्यू म्हणजे सांग पायल. अरे सांग गायत्री. ए तू सांग. अरे नको नको लेडीज फर्स्ट. नको ते कायम असतं. हा आज जेंट्स तू नको नको. थांब जरा विचार करू देत. 30 एरवी एसी समोर खुर्ची देताना नसतं. हा एक्झॅक्टली. बरे माहिती. काय देणार हा. काय? काहीतरी लिहितात ना सूचना, तशी काय लिहाल? हा म्हणजे भेटवस्तू आणू नयेत, आपले काय आशीर्वाद हेच आमच्यासाठी आहेर आहेत वगैरे असं काहीतरी. मी तर नव्हतं लिहिलं बाबा, मला सगळं पाहिजे होतं. मला खरंच काही नकोय बाबा, तुमचं देणं घेणं नको. कारण माझं मी कोविड मध्ये झालं ना, बिन 100 लोक, आई गं. त्यांनी तरी काहीतरी आणावं. कमॉन. आजपासून हा फक्त हिचाच आहे असं वगैरे काहीतरी. आजपासून हा फक्त माझाच आहे. हा आता बदलेल ना. लग्न झालं. तिच्याकडे उत्तर ऑलरेडी तयार होते. अरे मला सुचलं. माझ्या लग्नात काय असेल? हेच देणार आजपासून हा फक्त हिचाच आहे असं. खरं. आणि तुझ्या हिच्या हा काय हिच्या- माझ्या ह्याच्यात काय असेल? भाई बायको बनणार आहे. भाई दूज नको. हा, ऐकलं मी ते. नको. पाहायचं. बरं लग्नामध्ये बूट चोरतात अशी पद्धत असते. एकमेकांची अशी कुठली तरी एक गोष्ट जी पळवल्यानंतर लग्नात गोंधळ उडवू शकता, तर ती कुठली चोराल एकमेकांच्या लग्नात जाऊन? उगाच खुरापती. मी गायत्रीचा मेकअपचं सगळं उडवू शकतो. मी गाजरीच्या हिल्स घेऊन जाईन. अगं, हे किती कन्फर्म आणि हे आता आयुष्यात. आणि आता गायत्री काय लपवेल? अक्षयच्या लग्नात यार, अक्षयच्या लग्नात काही लपवलं तरी काही फरक पडणार नाही त्याला. खरंच आहे, खरंय. फक्त बायको लपवली तर लय मारेल मला. आणि पायचं तर झालंय पण हेच होतं आमचं पाहायचं. पण नसतं झालं तर काय लपवता आलं असतं यार पायलचं जे तिच्या रुखवादातली सगळी पुस्तकं. म्हणजे ती रुखवतात पुस्तकं मांडेल. देवा. बरं आता आता याच्या इंटरव्ह्यू नंतर आहे ना, नंतर एक वेगळी शाळा घेणार आहे. अरे नाही, लोकांना असं वाटायला नको बहिणी आयुष्यात फक्त पुस्तकच वाचले का, असं काही केलं नाही. चांगली गोष्ट आहे ना हे वाटणं. माणसं पण वाचते ती माणसांपासून. प्रयत्न म्हणजे चांगला होता. बरं एकमेकाच्या नवरदेवाला किंवा नवरीला सल्ला द्यायचा असेल तर काय द्या? ह्याच्या नवरीला मी हा सल्ला देईन की आपला भाई भारी आहे, फक्त जरा जोक्स सांभाळून घे, चिडू नको फार. एंटरटेन होईल हा. यार. हो करेक्ट. हे मी सांगेन की कधीतरी चुकून ती मुलीसारखी बोलते. समजून घे. चुकून चिडून फोन केला तर तीच आहे असं पण सांग. हा. कधी काय वाटलं कोणा बिणाला मारायचं तर फोन करतीलच. आई गं. पायलबद्दल काय, पायलचं लग्न झालंय यार. हा हिच्या लग्नाच्या वगैरे आपण हे करू शकतो की आहेर नको खंडणी आणा. होऊ शकतं. बरं आता मालिकेत काय काय इंटरेस्टिंग घडणार आहे? खोके आहे. पेटी पेटी काय छोटी, नाही, खोका खोकाच मोठा. म्हणतात. अच्छा अच्छा पेटी म्हणजे लाख, खोका म्हणजे करोड. माहितीये बरं कायला. मग अरे लहानपणापासून सिनेमे पाहिलेत, बाकी खोके आणि पेट्या फक्त रिकामे पाहतो. हा तर आता मालिकेत काय नवीन पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना? कारण आम्हाला हवं होतं ते झालंय, पण अजून काय की जेणेकरून आम्ही टीव्ही समोरून हल्लं नाही पाहिजे? आता खूप उत्तम अगस्त्य आणि श्रीचा बॉन्ड पाहायला मिळणार आहे. आणि शुभ्रा आता काय काय करेल हे तिला माहिती. मारलेल्या कानफडीचा बदला कसा घेईल, एकदा फ्लॉवर पॉट मारलाय, आता टेबल टाकेल का काय करेल हे खरंच आम्हाला माहित नाहीये. पण टेबल आमच्यात असल्यामुळे आता आम्ही दोघं एक आहोत. गोष्ट पुढे कशी जाणार आहे तू सांग. नाही करेक्ट आहे मामा.
करेक्ट आहे मी पण अर्ध लग्न केलेलं असल्यामुळे मी पण मम्मा कारण अगं आत्ताच लग्न मोडले हा. त्यामुळे आम्हाला खरंच जेवढी आयडिया तेवढी सांगितली तुला. आता स्क्रीन प्ले जसा येईल तसं फक्त एकच सांगू शकतो की कमाल ट्विस्ट येणार आहेत आणि खूप सुंदर प्रेम पाहायला मिळणार आहे. मग ते एकतर्फी असो किंवा दोघांचं असो किंवा प्रेम आणि मैत्री यातला फरक कळेल की नाही या नात्यामध्ये, येणाऱ्या नवीन नात्यामध्ये. तर ते करताना अक्षयला अगस्त्य म्हणून मजा येणार आहे, श्रीला पायलला श्री म्हणून मजा येणार आहे. ह्याची कंटिन्युटी आहे की भाई आप गया सब कुछ तो आप लेके रहूंगी. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. ऑल द व्हेरी बेस्ट. मालिका खूप छान चालली आणि आम्ही पाहतोय घरी बसून आणि आता सेटवर पण यायला मिळत आहे, त्यामुळे छान वाटतंय. तुमचे फॅन पण इंटरव्ह्यू बघून एंटरटेन होत आहेत. तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. अशीच छान प्रगती करा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू आणि नक्की बघा अबीर गुलाल रात्री 8:30 वाजता फक्त आपल्या कलर्स मराठीवर.